रामकृष्ण हरी मंडळी, मी मोनिका आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। आज मी आहे बाजीराव वीर वाखरीमध्ये। आज ज्ञानेश्वर माऊलींचा रिंगण सोहळा आहे वाखरीतला, हे शेवटचं रिंगण असतं आणि माझ्या सोबत आज आहे श्रुती, शुभम, ओंकार आणि बाकीची अजून मंडळी आहेत। त्यांची ओळख जर करता आली तर मी करून देईन, कारण का बॅकग्राऊंड नॉईज खूप जास्त असेल तरीही मी तुम्हाला या रिंगण सोहळ्याचा पूर्ण माहिती देत जाईन आणि कसा कसा रिंगण सोहळा होतो, काही होतं, कुठल्या पालख्या येतात, काही कसं ते पार पडतं रिंगण, हे सगळं मी सांगत जाईन। तर त्याच्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आणि चला तर मग रामकृष्ण नामाचा गजर करूयात आणि चालू करूयात आपण। रिंगणाच्या मैदानात आम्ही प्रवेश केला आणि समोरच एक चिमुरडी दोरीवरती आपला तोल सावरत खेळ करत होती। बाजूलाच काही वारकरी गोळका करून वेगवेगळ्या ज्ञानोबा माऊलींच्या गजरात वेगवेगळे खेळ खेळत होते। कुणी सोंगाडी झालं होतं, कुणी कुठे कुस्ती, फुगडी, दंड यांच्या जुगलबंद्या चालू होत्या। तर काही ठिकाणी दिंड्यातील कारभारी आपल्या कारभारणीबरोबर फुगड्या खेळण्यात व्यस्त होत्या। त्यातच एक मला आजी दिसल्या। त्या आजी साधारण 85 वयाच्या असतील आणि त्या आपल्या नातासोबत फुगडी खेळण्याचा आनंद घेत होत्या। त्यांना पाहून असं वाटलं की आनंदाला काही मर्यादाच नसते आणि भक्ती मार्गातील आनंद हा तर सर्वोच्च आनंद असतो। आणि थोड्याच वेळात रिंगणाची वेळ जवळ येताच रिंगण मार्ग आखला गेला। रिंगण मार्गावरती रांगोळी काढली गेली। यावेळी पोलीस बंदोबस्तही चोख होता। आम्ही रिंगणात फोटो काढण्यासाठी जागा पकडून बसलो आणि रामकृष्ण हरीचा जयघोष करत माऊलींच्या पालखीची वाट पाहिली। श्रुती रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी हा स्टार्ट। देव हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। रामकृष्ण हरी।
थोड्याच वेळात ज्ञानोबा माऊलींची पालखी आली आणि पालखीतील काही मानकऱ्यांनी रिंगण मार्गाची पाहणी केल्यानंतर पताकीधारी माऊली रिंगणात धावल्या आणि शेवटी माऊलींच्या अश्वाचे आगमन झाले. तर अशा रीतीने या वर्षीचा वाखरीचा रिंगण सोहळा पार पडला. मी तिथल्या जमिनीला नमस्कार केला आणि नंतर नाद ब्रह्माचा आनंद घेत घरी परतले.